भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषत काल. सरणावरती आज आमची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या शब्दांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणाऱ्या सर्व नरवीरांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द आपल्यासमोर सादर करतो. सुमारे 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली. दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्लंडला पाठिंबा देऊन सुद्धा ब्रिटिशांनी दगाबाजी केली. त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नाकारले. म्हणूनच मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत छोडोची गर्जना दिली. करेंगे या मरेंगे हा मंत्र 9 ऑगस्ट दिवशी साऱ्या देशभर पसरला आणि 9 ऑगस्ट दिवशी हा साऱ्या देशभर पसरला आणि क्रांतीची ज्योतच जणू पेटली. या आंदोलनाची आदल्या रात्री ब्रिटिशांना बातमी मिळाल्याने पहाटे 5 वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येक जण पुढारी होईल असा संदेश गांधीजींनी दिला. नेत्यांची धरपकड झालेले आंदोलन शांत होईल अशी अपेक्षा ब्रिटिशांची होती. मात्र घडले भलतेच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभरात जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. पोलिसांच्या पण लोक सरकारने जबाबदारी लागू केली. पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, टेलिफोन आणि तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. देशातील काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन करण्यात आली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. ब्रिटिशांच्या नीतिधैर्य खच्ची करण्यात प्रतिसरकारचा खूप मोठा वाटा होता. चले जाव चळवळीने म्हणजेच भारत छोडो चळवळीने आता आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवण्यासाठी देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीवर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. या आंदोलनामुळे देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची मनस्थिती लोकांची झाली होती. भारताची जनता आपल्या विरोधात गेली असून आपल्याला भारतावर फार काळ राज्य करता येणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. म्हणूनच 5 वर्षांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यात ऑगस्ट क्रांतीचे म्हणजेच भारत छोडो आंदोलनाचे फार विशेष महत्त्व आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.